नमस्कार. मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना आपल्याला कांद्याची पात आहे ना पातळ बनवायची. आता अशी पातळ भाजी ना मी नेहमीच करत असते. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. आता इथे ना कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ती चिरून घेतलेली आणि चाळणीमध्ये ना ती निथरट ठेवलेली. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, आलं. आता इथे जिरे घ्यायचे राहिले. जिरे पण मी याच्यामध्ये वाटून घेते मिक्सरमध्ये. शेंगदाणे भाजून घेतलेले. आता हे पण आपल्याला वेगळं वाटण करायचं आहे थोडंसं पाणी घालून. आता इथे बघा कढईमध्ये आपल्याला सर्वात पहिले तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं का आपण थोडीशी मोहरी घालू तेलामध्ये आणि नेहमी ना मोहरी घातली ना ती पूर्ण फुटू द्यायची. हे बघा त्याच्यानंतरच आपल्याला दुसरं साहित्य घालायचं असतं. आता जे आपण मिरची, लसूण, आलं, जिरं मिक्सरला बारीक केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक नाही करायचं. आता याच्यामध्ये पाणी घालून नाही वाटलं, हे बिना पाण्याचंच वाटण केलेलं आहे. पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे कांद्याची पातळ भाजीची, पण छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. आता याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची. इथे आपल्याला ना कांद्याची पात आहे ना तेलावरती ना 4 ते 5 मिनटं छान वाफून घ्यायची आणि ती शिजते पण, म्हणजे चव खूप छान लागते अशी भाजी केली की. आता इथे बघा 4-5 मिनटं झालेले आणि झाकण नव्हतं ठेवलं मी. हिरव्या भाज्यांवर शक्यतो झाकण नाही ठेवायचं. आता आपण इथे बघा जे शेंगदाणे वाटण केलं होतं ना ते घालून घेऊ. आता ही कांद्याची भाजी ना, म्हणजे कांद्याची पातीची भाजी पातळ माझी आई ना नेहमीच करते आणि ह्याच पद्धतीने असं शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरं असं टाकून करते पातळ. आता थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे. तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी पण चालेल. आता ही भाजी ना माझ्या मुलीला अशी पातळ भाजी खूप आवडते. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्ही पण. ही भाजी ना जास्त घट्ट पण नसते आणि एकदम पातळ पण नसते. आता इथे अजून घट्टच आहे ती भाजी, आपण अजून पाणी घालू त्याच्यामध्ये. हे बघा अजून थोडंसं पाणी घालते मी. घट्ट आहे भाजी, कारण कसं शेंगदाणे आपण वापरलेले आहे आणि थंड झाली ना भाजी शिजल्यानंतर अजून ते घट्ट होतं. त्याच्यामुळे थोडंसं आहे ना व्यवस्थित असं प्रमाणामध्येच पाणी घालायचं. मीठ घालून घेतलेले चवीनुसार. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे. उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आहे ना आपल्याला लगेच गॅस कमी करायचा आहे, नाही तर पूर्ण भाजी ना उतू येते आणि खाली पडून जाते गॅसवरती पण आणि पूर्ण त्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं. त्याच्यामुळे ना आता इथे बघा उकळी आलेली. आता लगेच मी गॅस कमी केलेला आहे. आपल्याला इथे 5 ते 7 मिनटं भाजी शिजून घ्यायची. त्याच्या आधी पण आपण 5 मिनटं भाजी तेलावरती शिजवलेली आहे. आता इथे पण 5 ते 7 मिनटं शिजून घेऊ. पालेभाज्या शिजायला पण काही जास्त वेळ नाही लागत, लगेचच शिजतात त्या. आता इथे बघा भाजी पण शिजलेली आहे, बघू शकता या पद्धतीची झालेली. अजून मी गॅस बंद नाही केला. आता मी गॅस पण बंद करते. काही जास्त साहित्य पण लागत नाही त्याला आणि खूप छान लागते मस्त. आता आमच्या घरामध्ये बऱ्याचशा अशा भाज्या पातळ होतात. माझी मुलगी जर आली ना, ती हॉस्टेलला राहते, तिकडनं जर आली ना मग तिने ना तिला अशा भाज्या म्हणजे खूप आवडतात, मग तिच्यासाठी मी करत असते. तयार झालेली इथे बघा आपली कांद्याच्या पातीची पातळ भाजी. करून बघा तुम्ही पण, केलेली नसेल तर. तसं सर्वांनाच माहीत असतात भाज्यांचे प्रकार वगैरे. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. वेळात वेळ काढून संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.